नमस्कार मंडळी. तुम्ही पाहताय जनसंवाद. उद्या 12 वाजता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेली एक्स पोस्ट. मागच्या अनेक दिवसांपासून दोन्ही ठाकरेंची युती कधी होणार की जागा वाटपात फिसकटणार, अशा अनेक गोष्टी चर्चेत होत्या. त्यात एका बाजूला महापालिका निवडणुकांसाठी अर्ज दाखल करायची सुरुवात झाली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी ठाकरे बंधूंची युती जाहीर होईल या बातम्या येतच होत्या. पण आता संजय राऊत यांनी युतीच्या घोषणेचा बुधवारी 12 वाजताचा मुहूर्त सांगून टाकलाय. जोवर जागा वाटपाचा तिढा सुटत नाही तोवर युती जाहीर करू नये अशी मनसेची मागणी असल्याचं सांगण्यात येत होतं. पण अशातच राऊतांनी युतीची घोषणा कधी होईल हे सांगितलंय आहे. पण त्यानंतर लगेच बुधवारी फक्त युतीची घोषणा होईल पण जागा वाटपाची घोषणा होणार नाही, अशाही बातम्या आल्या. त्यामुळे युती नक्की झाली असली तरी जागा वाटपाचं काय होणार आणि दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने गेम कोणाचा वाजणार, पाहूयात या व्हिडिओमधून. तर मंडळी, मागच्या 2 दिवसात मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या बैठका वाढल्या होत्या. शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी संजय राऊत सुद्धा आले. त्यानंतर युतीच्या घोषणेची औपचारिकता सुरू झाली होती, जी आता बुधवारी पार पडणार आहे. पण जागा वाटपाचं काय, हा प्रश्न आहेच. सुरुवातीला ठाकरे गट आणि मनसे शिवडीमधल्या जागांवर अडून बसल्याचं सांगण्यात येत होता. त्यानंतर ठाकरेंच्या नेत्यांनी शिवतीर्थावर धाव घेतली आणि शिवडीतला तिढा संपल्याचं सांगण्यात येऊ लागलं. पण त्यानंतर भांडूपमध्ये ठाकरे गटाचे माजी आमदार रमेश कोरगावकर हे वॉर्ड क्रमांक 114 मध्ये आपल्या पत्नीला उमेदवारी देण्यासाठी इच्छुक असल्यानं या जागेचा तिढा वाढला. कारण मनसेच्या अनिशा माजगावकर इथून निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. भांडूपमध्ये कोकणातून मुंबईत आलेली माणसं मोठ्या प्रमाणावर राहतात. या कोकणी मतांवर राज ठाकरेंचा सुरुवातीपासून प्रभाव आहे. त्यामुळे ही पकड कायम ठेवण्यासाठी मनसे नेते भांडूपच्या जागेवर ठाम आहेत. माजगावकर यांना राज ठाकरेंनी शिवतीर्थावर बोलावल्याचेही बातम्यांमधून सांगण्यात येत आहे. अजूनही काही जागांवरचा तिढा हा कायम असल्याने ठाकरे बंधू फक्त युतीची घोषणा करून जागा वाटप जाहीर करणार नाहीत, असं बोललं जातंय. त्यातही जागा वाटपातला आणखी एक मुद्दा म्हणजे कार्यकर्त्यांची नाराजी रोखणं. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर विधानसभेत उद्धव ठाकरेंनी मुंबईत चांगलं यश मिळवलं असलं तरी बरेच माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत गेलेत. त्यामुळे पक्षात फूट पडल्यानंतरही एकनिष्ठ राहिलेले शाखाप्रमुख, विभागप्रमुख यांना तिकिटांची अपेक्षा आहे. तर दुसऱ्या बाजूला मनसेचा एकही आमदार नसल्यानं त्यांचा बेसच शाखा आणि विभाग पातळीचे नेते आहेत. अशावेळी त्यांना डावलणं राज ठाकरेंना जड जाऊ शकतं. मुंबईतली निवडणूक एकसदस्य वॉर्ड रचनेनुसार होणार असल्यानं जागा वाटपात अडचणी येणार आहेत. उद्धव ठाकरेंचा अर्थातच जास्त जागांवर दावा असेल. त्यामुळे आपल्या पक्षातली नाराजी रोखणं हे राज ठाकरे यांच्यासमोरचं आव्हान असेल. त्यामुळे जागा वाटप जाहीर न करता टप्प्याटप्प्याने AB फॉर्म देण्यात येतील, असं सांगण्यात येतंय. पण दोन्ही ठाकरेंच्या युतीची घोषणा झाली तर कुणाकुणाचे 12 वाजतील? तर यात पहिला नंबर लागतो शिंदेंच्या शिवसेनेचा. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे उत्तराधिकारी म्हणून योग्य नव्हते, हा मुद्दा एकनाथ शिंदेंसाठी महत्त्वाचा ठरलेला आहे. मात्र हे राजकारण करताना वारंवार राज ठाकरेंना भेटून शिंदेंनी राज ठाकरेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. राज ठाकरेंवर अन्याय झाला हे नरेटिव्ह शिंदेंच्या या कृतीतूनच मोठं होत गेल्याचं दिसून आलेलं आहे आणि नेमकी हीच गोष्ट शिंदेंना अडचणीत आणू शकते. ठाकरेंची युती झाल्यावर सत्तेसाठी शिंदे ब्रँड टिकवण्याचं मोठं आव्हान एकनाथ शिंदेंसमोर उभं राहतं. मुंबईत भाजपसोबतच्या जागा वाटपात शिंदे गट निम्म्या जागांवर ठाम असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर प्राथमिक पातळीवर हा तिढा सुटल्याचं सांगण्यात आलं. पण तरीही भाजप शिंदेंना समाधानकारक जागा देणार का, हा विषय चर्चेत होता. फक्त मुंबईतच नाही, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसोबतच MMR रिजनमध्ये ठाकरेंच्या युतीमुळे शिंदेंची अडचण होऊ शकते. कारण मुंबईसह ठाणे आणि उपनगर पट्ट्यातील मराठी मतं ठाकरे ब्रँडखाली एकत्र येऊ शकतात. तर हिंदुत्वाचा अजेंड्याखाली असणारे मराठी आणि उत्तर महाराष्ट्रीयन मतदार हे भाजपसोबत जाऊ शकतात. अर्थात ठाकरे बंधूंच्या युतीमुळे एकनाथ शिंदेंजवळ ठाम अशी कोणतीच वोट बँक शिल्लक न राहण्याची स्थिती दिसू शकते. त्यामुळे मुंबईत भाजप जास्ती जागांवर क्लेम करू शकतो. तो आणि हमखास निवडून येतील अशा A+ प्रभागांमधल्या जागा शिंदेंच्या हाती न लागता त्यांना अवघड जागांवर लढण्याचं आव्हान पेलावं लागू शकतं.
त्यातही ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मराठीचा मुद्दा हायलाईट होणार असल्याने अमराठी भागांमध्ये भाजप शिंदेंना जागा सोडण्याच्या शक्यता नजमा होतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सधन भागांमधूनही शिंदेंची शिवसेना मायनस होऊ शकते. त्यातही ठाकरे बंधूंची युती शिंदेंना फक्त मुंबई किंवा MMR रिजनमध्येच नाही तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर तर अशा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्येही डॅमेज करू शकते. त्यात दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानं प्रादेशिक पक्षाची स्पेस ही युती घेताना दिसेल, ज्यामुळे शिंदेंच्या अडचणी आणखी वाढतील. कुणाकुणाचे 12 वाजतील यात दुसरा नंबर येतो राष्ट्रवादीचा. आधी सांगितल्याप्रमाणे प्रादेशिक पक्षांची स्पेस दोन्ही ठाकरे आक्रमकपणे घेताना दिसतील, कारण त्यांच्याकडे मराठीच्या मुद्द्याचा बेस आहे. अशावेळी फूट पडलेल्या राष्ट्रवादीला एकत्र येणं भाग पडू शकतं. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास उद्धव ठाकरेंना शरद पवारांच्या टेकूची गरज लागणार नाही. महत्त्वाच्या महापालिकांमध्ये शरद पवारांचं अस्तित्व आधीच नसल्यास जमा झाले आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड बाहेर पवारांना ठाकरेंची गरज आहे. अशावेळी ठाकरे सोबत नसतील तर अजित पवारांची साथ लागेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल हालचाली सुरू आहेत. त्याबद्दल 26 डिसेंबरला घोषणा होईल अशीही शक्यता आहे. पण ठाकरे सोबत नसताना शरद पवार गटाची अजित पवारांना सोबत घेण्याची गरज वाढत असेल तर युती अजित पवारांच्या टर्म्सवर होण्याची शक्यता वाढते. दुसऱ्या बाजूला अजित पवार मुंबईत स्वबळावर लढतील अशा बातम्या आहेत. भाजपने नवाब मलिकांच्या नेतृत्वाचा कारण पुढे करत अजित पवारांना बाजूला केलं. पण अजित पवार गटाने मुंबईत 100 जागांवर लढण्याची तयारी दाखवली आहे. पण जर ठाकरे बंधूंविरुद्ध शिंदे भाजप असा सामना होत असेल तर अजित पवार मुंबईत काही जागांपुरतेच मर्यादित राहू शकतात. पुण्यात भाजपला रोखण्यासाठी अजित पवारांनी सतीश पाटीलांना फोन करून काँग्रेसचा पर्याय चाचपडून पाहायला सुरुवात केली आहे. पण पुण्यात जशी काँग्रेसला दादांची गरज भासू शकते तशीच मुंबईत दादांना काँग्रेसची गरज भासू शकते. त्यामुळेच ठाकरे बंधूंच्या युतीमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याशिवाय पर्याय नसल्याचं चित्र उभं राहू शकतं. यात तिसरा नंबर येतो तो भाजपचा. दोन्ही ठाकरेंना एकत्र करून शिंदे पवार काँग्रेस यांची स्पेस घेण्याचा प्लान भाजपचा असल्याच्याही स्क्रिप्ट दिल्लीतून लिहिण्यात आल्याच्या चर्चा अनेकदा झाल्या. पण ठाकरेंची युती नक्की होत असेल तर भाजपला मुंबईमध्ये फटका बसू शकतो. मागच्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंनी मुंबईत मराठीचा मुद्दा हायलाईट केलाय. ठाकरे बंधू सत्तेत आले तर मुंबईत मुस्लिम महापौर बसेल असं म्हणत भाजपनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर इलेक्शन नेण्याचा प्रयत्न केला. पण मराठी महापौर हा मुद्दा ठाकरे बंधूंनी हायलाईट केला, जो काउंटर करताना भाजपला पूर्णपणे यश आलं नाही. साहजिकच मराठीच्या मुद्द्यावरचा एक गठ्ठा मराठी मतदान ठाकरे बंधूंकडे शिफ्ट झालं तर भाजपची अडचण होताना दिसू शकते. अर्थात मुंबईत वाढलेल्या अमराठी मतांवर भाजप आपली मदार ठेवू शकतो. पण यात फूट पडली आणि मराठी मतांचा रेटा वाढला तर भाजपसाठी मुंबई महापालिका सोपी नसेल. आता ठाकरे बंधू नेमकी कुठे कुठे युती करणार? जागा वाटप गुलदस्त्यात ठेवून AB फॉर्म वाटणार का? आणि ठाकरे बंधूंची युती राज ठाकरेंना मवियामध्ये आणणार की काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे अशी समीकरणं पाहायला मिळणार? यावर नेमकी कुणाचे आणि कितपत 12 वाजतील हे ठरेल. तुम्हाला काय वाटतं? ठाकरे बंधू एकत्र आल्याने कुणाचे 12 वाजतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.